आपण कोणाला मतदान करणार आहे? नवीन चेहरा सुरेश कुंडलिकरावजी नागरे हा एक चांगला माणूस आहे. इसाक पटेल साहेब काय म्हणतील आपण एकंदरीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात? विधानसभा निवडणूक के बारे में तो हमारा बोलना ऐसा है कि अभी कोई भी उम्मीदवार ऐसा नहीं लग रहा कि जो मुसलमानों को इंसाफ दिए. को विजय मानिकराव भांबड़े ने धोखा देते आया. नगर पालिका इलेक्शन में हमको सबको खड़े करा और अपक्ष के साथ सांठगांठ करके भाग गया. माझं मतदान जे आहे तर महाविकास आघाडीला राहील. आपल्या चाडाणा गावात सध्या कोणाची हवा आहे निवडणुकीत जिंतूर विधानसभा? जास्त नागरे साहेब. आमचं मत तर विकासालाच आहे आणि विकास तो फक्त दिदीनीच केलेला आहे. आजपर्यंत जे आमदार आलेले आहेत त्यांच्या कोणाकडेच आम्हाला विकास दिसला नाही. माझं मतदान तर विजयराव भांबडेला आहे. ती कोण आहे? आमचं मत कमळ BJP. सुरेश भाई नाही. आता अपेक्षा आहे यावेळेस भांबड्याला चुनून आणून पुन्हा एकदा बघू आता ते विकास करतं की नाही करत. जिंतूर व सेलू तालुक्यात कोणाची हवा आहे? सध्याच्या घडीला आजपर्यंत विजय माणिकराव भांबळे हे नंबर 1 आघाडीवर आहेत. 3 उमेदवार उभा राहिलेले आहे. आपला मत कोणाला आहे? जे विकास करेल त्या. जिंतूर सेलू विधानसभेच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आपण आलेलो आहात. सेलू नगरपालिकेतील 25 वर्ष नगरसेवक राहिलेले उपाध्यक्ष पाणी पुरवठा आणि बांधकाम इतर विभागावर त्यांनी कार्य केलेले चांगल्या उत्तम प्रती मार्केट कमिटीचे संचालकसुद्धा राहिलेले आहे असे माजी नगरसेवक मुश्ताक अहमद. मुश्ताकभाई, जिंतूर विधानसभा निवडणुकीसंदर्भात आपला विचार, आपला मत काय आहे आणि आपण कोणाला मतदान करणार आहे? नवीन चेहरा सुरेश कुंडलिकरावजी नागरे हा एक चांगला माणूस आहे आणि ह्या दोघांच्या राजकारणात इतके कंटाळले लोक. हे एक पडलं एक निवडून आला तर निवडून आल्याला जे काम करतो ते पडल्याला करू देत नाही आणि हे निवडून आला तर हे याला करू देत नाही. ते यांच्यामुळे इतके कदरले लोक की याच्यामुळं एक नवीन चेहरा म्हणून सुरेश नागरे आलेला आहे आणि हा माणूस चांगला आहे. काँग्रेसचा एक लय वरिष्ठ पदावर पद आहे त्याचा आणि ते चांगला माणूस आहे आणि त्याला नाही द्यायला काय हरकत नाही. आता यांना आपण आजपर्यंत यांनाच मतं दिले ना, भांबळे किंवा बोर्डीकर किंवा भांबळे हे दोघांशिवाय कोणी आहेच नाही तिसरं. आणि यांचं इतका चांगला काम यांचा करून हे लोकाला विश्वासघात करतात. बरं, सध्या विद्यमान आमदार मेघनादिदी बोर्डीकर आहे यांच्या कार्यकर्त्याकडून किंवा त्यांच्या जाहीरनाम्यामधून असे जाहीर केलेले आहे की त्यांनी सेलू शहरातील मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. त्याच्याबद्दल आपण काय सांगणार? त्यांनी मुसलमान वस्तीमध्ये कामच केलं नाही. पूर्ण रहमान नगरमध्ये पाय ठेवायला जागा नाही, तिथं रोड नाही, नाली नाही, प्यायला पाणी नाही. त्यांनी जिथे जिथं काम केले त्यांनी त्यांचे लाखो करोडो रुपये वरून फंड आणलेले ते कुठंतरी आपला रोडवर रोड टाकून काम, याला विकास म्हणत नाही. विकास कोणाला म्हणते? MIDC आणा, लोकाला कामधंद्याचा बघा, बेकारी चालू आहे, महागाई इतकी भयानक वाढलेली आहे. त्याचबरोबर या जिंतूर विधानसभेत राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे हे सुद्धा उभा आहे. त्यांच्याबद्दल आपण काय म्हणणार? अहो, ते तो नंबर 1चा बदमाश आहे. 22-24 तिकटं राष्ट्रवादीचे तिकटं देऊन त्यांनी त्या लोकाला पाडून टाकलं. जे गरीब लोक होते त्यांनी 5 लाख 4 लाख 3 लाख 2 लाख स्वतःचे खर्च करून उभे राहिले आणि यांनी शेवटी विनोद बोराडे संघ बैठक करून समजायला पाडलं. एक मुस्लिम नगराध्यक्ष चेहरा म्हणून दिलता तर त्याला 3,500 मतं पडले. कोण नवीन चेहरा कोण होता ते उमेदवार? कौसर राष्ट्रवादीकडून कौसर उमेदवार होता. जेव्हा मुसलमानाचे 15-16 हजार वोटिंग आहे तर 3,500 मतं कसं काय पडले? जेव्हा 3,500 मतं त्याला पडले तर राष्ट्रवादीने जे उमेदवार डिक्लेअर केला तर मग राष्ट्रवादीचे मतं कुठे गेले? आपण मुश्ताक भाई ह्या एक्स्ट्रा न्यूज चॅनलच्या माध्यमातून जे आपण आता म्हणत आहेत तर आपण काय संदेश देताल महाविकास आघाडीचे उमेदवार भांबळे यांना निवडणुकी संदर्भात, मताच्या संदर्भात? बाबा, भांबळे साहेबांनी जर आज मुसलमानाची त्याला मतं पाहिजे, त्याला इतकं हे आहे मुसलमानाचं, तर त्याने आज डिक्लेअर करून टाकावा की येणाऱ्या नगरपालिकामध्ये नगरपालिकासाठी नगराध्यक्ष मुस्लिम ते कोणी असू द्या
पण मुस्लिम नगराध्यक्ष राहीन असं त्यांनी डिक्लेअर जाहीर करावा. समजा त्यांनी सेलू नगरपालिकेतील आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत मुस्लिम चेहरा किंवा मुस्लिम उमेदवार दिला नगराध्यक्ष पदासाठी तर आपलं काय मत राहील याचं? आम्ही समजा त्याच्या संघ राहू, भांबळे साहेबाबरोबर राहू, पण तिने डिक्लेअर करावा की येणाऱ्या काळात नगराध्यक्ष मुसलमान राहील. ते मग कोणी असू दे, आमचे लोक ठरवते. आम्ही आपसामध्ये ठरवू टाकू. बाबा मला काय म्हणायचं, जे कोणी बनलं, आता मदन भाऊ करवा नगराध्यक्ष झाले, मारुतरावजी चव्हाण झाले, छायाबाई गायकवाड नगराध्यक्ष झाली. मग नंबर 1ची सेलूची वोटिंग मुसलमानाची असून मग मुसलमान नगराध्यक्ष का होत नाही? बरोबर, अगदी बरोबर, बरोबर. मुसलमानाला काय 70 सालापासून आजपर्यंत नगराध्यक्ष मुसलमान झाला का? नाही झाला. बरोबर. मग त्या आम्हाला का चान्स देऊ नये? तुम्ही मुसलमानाच्या ओटावर राज करतात. हां, तुम्हाला जे कोणी बी नगराध्यक्ष पदाला उभं राहते तर ते मुसलमानाच्या जीवावर राहतात. बरोबर, अगदी बरोबर. आणि दलित आणि मुस्लिम समाजाच्या ओटावर ते नगराध्यक्ष होते. बरोबर. आणि पण आपण जे नवीन युवक उमेदवार आहेत वंचित बहुजन आघाडीकडून सुरेशभैया नागरे, ते निवडून येतील आपल्याला विश्वास आहे ठामपणे? 100%. त्यांनी या दोघाच्या पायाखालची वाळू सरकली. इतका भयानक काम चालू होतं. तर पूर्ण खेड्यापाड्यामध्ये याच्यामध्ये गावामध्ये एकटा 50% वर चालू, एकटा. बरं, विधानसभेत अशी चर्चा आहे की जिंतूर आणि सेलू ह्या दोन्ही तालुक्यातील मुस्लिम समाज हा मोठ्या प्रमाणात नागरेसोबत आहे. खरं आहे का? 100% संघ आहे. आणि तो माणूस एकदम निस्वार्थी आहे. त्याचा ते बापदादापासून खानदानी पैसावाला आहे. यांच्या पैसे तरी आता हे हात जोडून म्हणाले, भांबळे साहेब म्हणाले 40 करोड रुपयाचा बंगला कुठून बांधला जिंतूरमधून तुम्ही? आणि तुम्ही नाईलाज पवारसाहेबांकडे गेलेले, तुम्ही अजितदादाचे माणसं आहे. तुम्हाला माहिती आहे इथं सिटिंग आमदार कोण आहे? मेघना दीदी बोर्डीकर. तुम्हाला माहिती आहे अजितदादा संघ राहिले तर आपल्याला तिकीट मिळणार नाही. मग त्यांनीच सांगितलं त्यांना की तू पवारकडे जाय आणि निवडून ये. आम्ही तर आहेच. 200-300 कोटी रुपयाचे कामं अजितदादाने दिलेले भांबळेला कोण उचललं एवढा? बरं, मुश्ताक भैया, आपल्या जिल्ह्यातील मुस्लिम समाजातील एकमेव नेते पाथरी विधानसभेचे उमेदवार आमदार बाबाजानी दुरानी हे आपल्या खूप जवळीक आहे. आपण त्यांचे एका काळी खंदे समर्थक होता आणि महाविकास आघाडीने त्यांना तिकीट नाकारला. ऐन वेळी त्यांना नाकारल्याने आपलं मत, याच्यावर आपलं काय मत आहे? त्यांनी ऐन टायमावर तिकीट नाकारला नाही, AB फॉर्मसुद्धा दिलता. शरद पवार पशी गेलते. बाबाजानी एक पॉवरफुल माणूस आहे. त्यांनी काही समाजासाठी केलेलं आहे, मुसलमानासाठी केलेलं आहे, प्रत्येक जातीच्या समाजासाठी काम केलेलं आहे. आणि त्याला AB फॉर्म देऊन फॉर्म वापस काढायला सांगितलं. ते चक्कर येऊन पडले. मग त्याने जिद्दीसाठी त्यांची आपली स्वतःची काय आहे का नाही, म्हणून ते अपक्ष उभं राहिले. तुम्ही एक मुसलमानाला तिकीट देत नाही. का देत नाही? का देत सांगणार? माजी नगराध्यक्ष म्हणजे कोण? 2 माजी नगराध्यक्ष. विनोद बोराडे. विनोद बोराडे, विजयराव भांबळे विसरले का? कोणामुळं पडले होते? विनोद बोराडे संगप ते गेल्या निवडणुकीत 3,500 मतांनी विजयराव भांबळे पडले. तुम्हाला माहीत नसेल तर माहिती घ्या. जितूरच्या एका कार्यकर्त्यांनी अजितदादाला फोन लावलं होतं. तर अजितदादा काय म्हणले होते? वा 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 वा, काय कर्तृत्वान लोक आहे तुम्ही. ते बिचाऱ्या भांबड्याला पाडून टाकला. मी त्याला मंत्री करणार होतो. ते हे मंत्रीपद कोणामुळं गेला? बोराडेमुळं गेलं. अरे ह्या बोराडेला मग विजय भांबळेने आता जवळ काय केलं? कशामुळं केलं? तुम्ही यांच्यामुळं आमच्या मित्राचा मुलगा आहे हेमंतरावजी आडळकर. फार सज्जन माणूस, खोटं बोलणारा नाही, कोणासंग लबाडी करणार नाही, कोणाला एवढे बँके, कोणाला कधी बँकेला लोन द्यायसाठी कोणाचे 5 पैसे खाणारा माणूस नाही. या भांबळेच्या चुकीमुळं 3-4 करोड रुपयाला त्या माणसाचा घर जाळलं. आणि 500-600 मतांनी आमचा पवन आडळकर पडला. जेवढा दुःख पवन आडळकर पडला का, तेवढा दुःख हेमंत आडळकरला झाला नसेल, तेवढा दुःख आम्हाला झाला. एकंदरीत आपलं असं म्हणणं आहे की त्यांच्या फुटीने हा सगळा प्रकार घडलेला आहे. 100%. आणि आज बी तुमचं काय खरं आहे? उद्या भविष्यात
आज लिहून देतो, हे भांबळे जर उद्या निवडून आला तो नगराध्यक्षसाठी विनोद बोराडेशिवाय माणूस घेणार नाही आहे. मग दुसरे जे कॅन्डिडेट आहे समजा आमचे अशोक नाना काकडे असतील, आमचे हेमंतराव अडालकर असतील, मग ह्या लोकांचं काय, उद्या या लोकांचं काय भविष्य आहे? हां, एकंदरीत हे सर्व घडलेल्या प्रकारमुळे समजा आपण परतफेड करण्यासाठी सुरेश भाईला यंदा चान्स देणार आहे, आमदार करणार आहे, 100% करणार आहे. अहो तुम्ही मुसलमानासाठी काय केलं? 4दा मदिना मस्जिदच्या मंगल कार्यासाठी परभणीहून इंजिनियर बोलिले. त्याच्यात बाबाजींनी सुद्धा होता, विनोद बोराडे सुद्धा होता, भांबळे सुद्धा कैदा होते. 4दा नारेल फोडले, उद्घाटन केले. काय तुम्हाला एक शादीखाना करता आला नाही? का नाही केले तुम्ही? मुश्ताक भैया, जर समजा सुरेश भैया नागरे हे आमदार निवडून आले तर आपल्याला अशी आशा आहेत का ते आपल्या अपेक्षा पूर्ण करतील मुस्लिम समाजाचे? आम्ही जर उद्या सुरेश भांबळे जर निवडून आला, सुरेश नागरे जर निवडून आला तर आम्ही 100% नागरे साहेबाकडून गचंडी धरून कामं करून घेऊ, कब्रस्तानसाठी जागा घेऊ मुसलमानाला, आणि मंगल कार्यासाठी ते उभं राहून बांधून घेऊ, एवढी खात्री आम्हाला आहे. आणि आमच्यावर विश्वास आहे. हे लबाड लोक आहे. विनोद बोराडे 3 करोड रुपयाचा बजेट झालता, बाबाजांनी त्यांच्या फंडातून 1.5 करोड देणार होते, आणि बोराडे 1.5 करोड देणार होता. 4दा उद्घाटन केले. काय केले त्याने? हां, अरे राहिला सेलू नगरपालिका, एक अशी नगरपालिका आहे महाराष्ट्रामध्ये, एकही नगरपालिका अशी नाही त्यापेक्षा भयंकर भ्रष्टाचार सेलू नगरपालिकामध्ये आहे. 18 प्लॉट ओपन प्लेसचे यांनी विकून टाकले. शाळेची जागा सुद्धा ऐकली. विनोद बोराडेने जेवढे येणे लेआउट ते तर अर्धे तर करूनच आणले नाही, लोकांना दाखवायसाठी आहे की मी कलेक्टर येणे परमिशन आणलं, काय नाही आणलं. अर्धे 18 प्लॉट विकले. सातोना रोडला 18 प्लॉट विकले. शाळेची जागा ओपन प्लेस होती ते पण विकली. बरं, हे आपले ज्या मुस्लिम समाजात मुस्लिम भागामध्ये बहुल भागामध्ये जसे रमानगर, अजिंठा कॉलनी व इतर शहर भागातील जे मुस्लिम समाजाचे जे प्रश्न आहे ते मार्ग लावतील का सुरेश भाई नागरे? 100% लावते. नवा चेहरा आहे, खानदानी पैसावाला आहे, त्याला काय पैशाची कमी नाही, गरज नाही. त्याच्या बापाने कुंडलिक नागरिकने भरपूर ठेवलेलं आहे. हे यांचे घरं भरायले, गरिबाचं कधी हे करीत नाही. त्याला ते जाणू आहे माणसाची. त्याला कारण कसा मुश्ताक भैया ते सुरेश भैया नवीन चेहरा आहे, आणि सेलू शहरातील जे मुस्लिम समाज आहे जे मतदान करणार आहे ते सुरेश भैयाला नव्हे तर आपल्याला पाहून मतदान करणार आहे. नंतर शेवटी जर असा काही झाला भविष्यात, जर त्यांनी काम नाही केलं तर लोक आपल्याला विचारतील, आपल्याला धरतील. 100% मला विचारते, मला धरते. मी बी तुम्हाला आश्वासन द्यायलो की मी बी गचंडी धरून काम घ्यायची ताकद ठेवतो. अरे तुम्ही ॲम्ब्युलन्स काय म्हणाले, नागरे हॉस्पिटल उघडू शकतो इथं एक मोठा, एवढी ताकद आहे त्याची, वरी बी खाली बी. आणि काही लोक म्हणते ते BJP. अशोकराव चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. जेव्हा ते BJPमध्ये गेले तर सुरेशराव नागरे म्हणले नाही, मी BJPमध्ये जाणार नाही. सुरेशराव नागरेचे आणि अशोक चव्हाणचे घरासारखे संबंध, 1 करोडचे व्यवहार आहे त्यांचे, कारभार आहे त्यांचे संघ, पण ते त्यांच्या संघ गेले का? मी तुम्हाला विचारतो, गेले का? अशोकराव चव्हाण गेले, हे गेले का? नाही गेले. मुश्ताक भैया, ह्या निवडणुकीत सुरेश भैयाला जिंतूर आणि सेलू ह्या दोघ्या तालुक्यापैकी कोणत्या तालुक्यात जास्त लीड भेटणार? जितकी लीड ते तिकडून आणतात जिंतूरहून तेवढीच लीड इथं बी भेटन, सेलूमध्ये बी. अरे वालूर झाला, ते दुसरे खेडेपाडे झाले, इतके भयानक. 50 ते 60% एकटा चालायला ते सध्या. एकटा सुरेश नागरे एकटा 50 ते 60% चालायला निवडून येण्याची खात्री आहे. 100% खात्री नाही. आज नाही तो कमी नाही. मुश्ताक भैया, महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे विजय भांबळे, त्यांच्यासोबत आपला मुस्लिम समाजसुद्धा आहे, त्याच्याबद्दल काय आपण म्हणणार? आहे ना, आज मुस्लिम समाज आहे त्यांच्या संघच आहे. काही प्रमाणे आहे, पण ते याच्यासाठी आहे की त्यांची उद्या दुकानं बंद होऊ नये आणि पुन्हा हे दुकानं चालावं, म्हणून त्याच्या संघ ते आज आहे. आणि समजा जे कोणी अजून पार्टीचे लोक काम करायले तर तुम्ही मला एक सांगायचं मला की जेव्हा विजय भांबळेचं जे लोक काम करायले ते 3-3, 4-4 तुकड्यामध्ये का भागायले? हां,
बोराडे वेगळं करतो, आडलकर साहेब वेगळं करायले, काकडे साहेब वेगळं करायले, काही मुस्लिम समाज वेगळे वेगळे असं का व्हायलं? तुमचं म्हणणं असं आहे की त्यांच्यात सुद्धा फूट आहेत. लई अरे बोराडे जे काम बी करायला तर त्याची निगराणी करायला 10 लोक आहे त्याच्यावर ठेवलेले की हे काय करायला, कारण हे गद्दार आहे. ह्या गद्दाराने फडणवीस साहेब जेव्हा सेलूला आलते तर त्यांनी पाय पडून भगवा कमळचा रुमाल टाकून प्रचार केलेला आहे. आणि त्याच्या आधी ते योगी आदित्यनाथ आलते आपल्या इथं मेघना दिदीचा प्रचार करायला, तेव्हा त्यांच्या पाया पडून रुमाल कमळाचा टाकलं. अहो हे माणूस फक्त मुसलमान लांब जाऊ नये आपल्यानी म्हणून हे नाटक चालू आहे आणि हे नाटक करून ते भांबळे साहेबापाशी गेलेलं आहे. कारण त्याला नगराध्यक्षसाठी उभं राहायचं. मग जेव्हा BJPचा असं येईन तो मग मुसलमान याला मतदान करणार नाही. यांचा हे जे कोणी बी नगराध्यक्ष असतील त्यांचं कोणाच्या जीवावर अध्यक्ष आहे ते मुस्लिम और दलित समाजाच्या जीवावर यांचं मतदान आहे. बरोबर. आणि या आपसामध्ये फूट पाडून हे लोक असं करायले. मग आम्ही आमच्या समाजाला काय करू नये? आमचा मुस्लिम समाजाचा नगराध्यक्ष का ते कोणी असू द्या, आमचा समाज ठरवीन की या माणसाला आमच्यातर्फे पूर्ण मुसलमान समाजातर्फे हे आमचा माणूस राहील. तेव्हा तुम्ही त्याला निवडून आणायची ताकद दाखवा ना आम्हाला. आम्ही तो दाखवूत, तुम्ही दाखवा ना. ते कौसरसारखं करू नका ना. बरं मुश्ताक भाई, आपण सुद्धा महाविकास आघाडीचे एक भाग होते. आता आपण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेशभाई नागरे यांचा काम करत आहे, यांचा प्रचार करत आहोत. तो आपणास त्याकडून काय आलं का मॅसेज वगैरे काही महाविकास आघाडीकडून? आजपर्यंत नाही. आणि माझ्याकडं कोणी आला नाही म्हणूनच मी रागात तिकडे गेलो. मी 25 वर्षाचा नगरसेवक असून उपाध्यक्ष नगर राहिलेलो आहे, मार्केट कमिटीचा संचालक राहिलेलो आहे, सभापतीपद राहिलेलो आहे. मला एकाही माणसाने फोन केला नाही की आपल्याला असं करायचं म्हणून. का केलं नाही? मी पक्षाचा नव्हतो. बरोबर. आपण पक्षात असून किंवा आपण नगरसेवक असून जर आपल्याला बोलून त्यामुळे आपण नाराज आहे आपली. आणि मला एकदा एक माणसाचा आमचे मित्र बागल नाना म्हणून आहे, त्यांनी भांबळे साहेबाचा फॉर्म भरायचा म्हणून मला फोन केला होता. फॉर्म भरायचा त्या दिवशी तर मी म्हणलो बाबा मी बाहेरगावी आहे, माझ्या मुलाला घेऊन जाय. मला तुमचं काम करायचं होतं तर म्हणूनच मी मुलाला पाठवलं होतं ना. मला यांनी कुणीही एक पैशाचा फोन केलेला नाही. आणि त्यामुळं मी माझी स्वतःची जे लायकी आहे, मी जे गरीब माणूस आहे, मी काही यांच्यासारखे फॅक्टऱ्या नाही, माझी काही ऑइल मिल दाल मिल चालू नाही, मी काय नगरपालिका लुटून घरं भरलेले नाही. मला पोटा पाण्यासाठी बाहेरगावी जावंच लागतं. माझे काम आहे, माझा काय घरदार आहे, माझा काय परिवार आहे. राजकारणी जे का वर्षभर रोज येत राजकारणच चालत असतो का? लोक पोट पाणी भरायसाठी कुठं जात नाही का? उगं बदनामी करायची कोणाची, इतके आणले तितके आणले, ते इथंच राहत नाही. तो आमदार निवडून आल्यावर कितीदा तोंड दाखवतो 5 वर्षात कितीदा तोंड दाखवतो आमदार. आणि आम पब्लिक पैसे येते का? आज तर मुश्ताक भाई ते निवडणूक संदर्भात वारंवार दररोज प्रत्येक गावाला भेट देत आहे उमेदवार. बरोबर आहे ना. मी पूर्ण सर्वे केलं. आजच्या तारीखमध्ये यांच्या पायाखालची वळू सरकलेली आहे. सुरेश नागरे 1 नंबरवर आहे, नवीन चेहरा आहे. का त्याला काय गुत्तेदारीची गरज नाही. असे चिल्लर चालर ते कामं करणार नाही. 500-500 हजार कोटी रुपयाचे कामं चालू आहे त्याचे मोठमोठाले. ते असे चिल्लर फक्त ते नावासाठी आमदारकीला लोकांची काय मदत करायसाठी गोरगरिबासाठी हे प्रयत्न चालू आहे त्यांचा. सध्या त्यांचा गल्लीबुडीच भैया प्रचार चालू आहे आणि त्यांच्यासोबत त्यांच्या अर्धांगिनी अमृताताईसुद्धा त्यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेत आहे आणि त्यांना चांगलासुद्धा प्रतिसाद मिळत आहे. मुस्लिम समाजातसुद्धा त्यांना प्रतिसाद मिळत आहे. ते याच्याबद्दल काय सांगतील? आपलं पुन्हा एकदा विचारतो की 100% येणार आहेत का? 100% येणार आहे. त्यांची बायको बी जे जीव तोडून काम करायली, त्यांच्या संग हजारो बाया जोडायले. ते बाई बी इतकी हुशार आहे, मला नाही माहीत होतं. मी कालच त्यांना भेटलो त्यांच्या एका कार्यक्रममध्ये. मी रहमाननगरमध्ये आणि ते तिकडं रावळगाव रोडला एक कार्यक्रम होता, त्यांना मी त्यांची कालच भेट घेतलेली आहे. अति हुशार बाई आहे ती, लय हुशार बाई आहे. त्याच्यात बोलण्याचा काम करण्याचा एक हे आहे त्यांच्यात धमक आहे काम करण्याची. ते स्वतः काम करू शकतात. पण मी काय म्हणालो, आपण यांना लई टाईम दिले ना, किती चान्स दिले यांना. आता त्याला एकदा देऊ ना. बरं हे मुसलमानाला कौरक वापरते, आमचा बँडवाले सारखा कौरक यूज करते ते.
नवरदेवाचं घर आलं की आम्ही बाजूला आणि आतमध्ये दुसरेच. हां, याच्या आधी भांबळे साहेब निवडून आले, किती काम केले भांबळे साहेबांनी? आणि कोण 3-4 माणसं, फक्त 3-4 माणसं मिळून सेलूचं नियोजन करतात. तुम्ही काय म्हणतात? सेलूमध्ये मटके बुक्के चालू होते, त्याचे हप्ते कोण घेत होता? राखेलचे गाडे चालू होते, त्याचे हप्ते कोण घेत होता? राशन दुकानाचे त्याचे हप्ते कोण घेत होता? गुत्तेदाराचे कमिशन कोण घेत होता? काय दिले तुम्ही मुसलमानाला? अरे विकासाचा बोला, काय 1000-2000 लोक, गोरगरिबाचे लोक तुमच्याकडे काम करते ना, असे काय फॅक्टऱ्या टाका. हां, MIDC आणा. हां, महागाई केली. लाडकी बहीण आणि कसून आली लाडकी बहिणी 6 महिन्यात कसं काय आली? आणि लाडकी बहिणीला तुम्ही द्यायले ना, तर त्याच्या नवऱ्याला 15,000 लुटायले आणि त्याला 1500 द्यायले. 20 रुपयाचा नारळ 50 रुपयाला झाला. हां, पेट्रोल कसा झाला, डिझेल कसा झाला. हां, महागाई किती झाली? तेलाचा डब्बा 1400 रुपयाला होता, 2100ला झाला. हे कुठून आम्ही सहन करायचं? अहो, आमची बायको आम्ही इतकं देऊन आमची होत नाही, तर तू 1500 देऊन तुमचे कसं काय होईल? आणि तुला कसं काय वोट देईन? आमचे 15. जिंतूर विधानसभा निवडणुकीसंदर्भात आपण मतदारांचा कौल काय आहे, मतदारांचा आढावा घेण्यासाठी आलेलो आहेत. हां, काय आपला जिंतूर विधानसभा निवडणुकीत आपलं मतदान कोणाकडे आहे? आपलं मतदान यावेळेस बघा, आपल्याला नवीन चेहरा आणायचा. आपलं म्हणणं आहे की आपल्याला विकास पाहिजे. विकास म्हणजे जसे रस्ते, नाड्या, आमच्यासाठी ॲम्ब्युलन्स. याच्या अगोदर 2 आपण आमदार निवडून दिलेले, भांबळे बोर्डीकर, या दोघांपैकी कोणी विकास केला नाही का? विकास केले, मात्र आमच्या वार्डामध्ये जितका विकास झाला नाही. आम्हाला अपेक्षा होती की एक ॲम्ब्युलन्स पाहिजे आम्हाला, रस्ते चांगले पाहिजे, एक कब्रस्तानच्या कंपार्टमेंट पाहिजे होते आम्हाला, ते पण बरोबर केलं नाही. आता अपेक्षा आहे यावेळेस भांबळ्याला चुनून आणून पुन्हा एकदा बघू आता ते विकास करते की नाही करते. पण आपण भांबळे साहेबांना मतदान करायला, त्यांना आपल्याला अपेक्षा आहेत का की ते निवडून येतील म्हणून? हो, असं वाटलं आम्हाला की अपेक्षा आहे त्यांची निवडून येण्याची, कारण त्यांचे कामं चांगले केले सध्या त्यांनी. ते म्हणले, आश्वासन दिले की काम करणार. बघू आता काम करतात की नाही करतात. यावेळेस त्यांना पुन्हा एकदा संधी देऊ निवडून आणायची आम्ही. मला या मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान आमदार मेघनादिदी बोर्डीकर आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून सुरेशभाई नागरे आहे. या दोघांपैकी आपण कोणा निवडून देतील? आमच्यात जास्त तर विचार भांबड्याचा द्या चाललं आणायचा, कारण ते माणूस बी चांगला आहे. और बघू आता काम करताना करतं ते आल्यावर. ठीक, धन्यवाद. चल भांबडे काय बोलतील का? बोल काय मतदान पाहिजे मतदानसाठी? चला काका, काय बोलतील का विधानसभा निवडणूक संदर्भात? आपण काय बोलतील का? कोणत्या गावाचे आपण कोणत्या गावचे? हिस्सी मग बोला ना. चला आपण आज जिंतूर विधानसभा निवडणुकी संदर्भात मतदारांचा कौल, मतदारांचा आढावा घेण्यासाठी सेलू शहरातील दर्गा परिसरात आलेलो आहेत. आपल्यासोबत बोलणार आहेत MI पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते व गेल्या निवडणुकीत 2nd नंबरवर असलेले नगरपालिकेतील पालिका निवडणुकीसाठी इसाक पटेल साहेब काय म्हणतील आपण एकंदरीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात? विधानसभा निवडणूक के बारे में तो हमारा बोलना ऐसा है कि अभी कोई भी उम्मीदवार ऐसा नहीं लग रहा कि जो मुसलमानों को इंसाफ दे. अभी फ़िलहाल वक्त ऐसा है मेरे नज़र से. और इसके पहले भी आमदार विजय भांबड़े जो हमारे मौलाना ने उनकी तायद करे, लेकिन मौलाना ने तायद कैसी करे हमारे भी समझ में नहीं आ रहा. मौलाना उनके हिसाब से करे, हमारे बड़े हैं, हम उनकी इज़्ज़त करते हैं, लेकिन यहाँ के जो लोगों से किससे मालूमात लिए, किससे लिए ये नहीं मालूम, और उनकी तायद करे. इससे थोड़ा सा हमारे दिल में संभ्रम है कि ऐसा कैसा है. और अभी तक भी मुसलमानों को विजय मानिकराव भांबड़े ने धोखा देते आया. नगर पालिका इलेक्शन में हमको सबको खड़े करा और अपक्ष के साथ सांठगांठ करके भाग गया. शादी खाने का हमको कम से कम 3 से 4 बार उद्घाटन करा, नहीं दिया. उसके बाद में पिछले इसमें खाली वो उसके ज़ात का देखते रहता. अक्सर मैं उसके अपने ज़ात की बहुत मोहब्बत है. और शरद पवार साहब का भी ऐसा है कि यही मौलाना जो मौलाना ने महाविकास आघाड़ी को सपोर्ट करे, ये मौलाना ने बोले कि महाराष्ट्र में 30 से 40 जगह ऐसी है जो कि मुस्लिम निकल सकते, तुम हमको 20-25 दो और पूरे महाराष्ट्र के वोट हम महाविकास आघाड़ी को हम देने लगेंगे, सबको ये करके इल्तिजा करके अर्ज़ करके.
लेकिन शरद पवार साहब ने वहाँ पर एक भी मुसलमान को न देते हुए ऐसे जगह पे दिए जहाँ पर मुसलमान सीट नहीं लग सकती, ऐसे जगह एक जगह पे दिए। और मौलाना की जो मांगनी थी उसको उन्होंने कान के पीछे डाल दी। और अब मजबूरी ऐसी है मुसलमानों को कि किसको देंगे। लेकिन हमारा बोलना है कि अगर यहाँ से तीनों में से अगर ऑप्शन कोई दूसरा निकलता है तो बेहतर था कि मौलाना ना ऐसे तीसरे आदमी को देना था, या फिर अपने समाज का कोई एखादा मुस्लिम समाज का अगर अच्छा ये देख के उसको सपोर्ट करना था। बरं, पटेल साहेब, महाविकास आघाडीकडून पाथरी विधानसभेसाठी आमदार बाबाजानी दोरानी साहेब यांना उमेदवारी देऊन ऐन वेळेस त्यांना उमेदवारी डावलली। एका प्रकारे त्यांनी मुस्लिम समाजासोबत अन्यायच केला। याच्यावर आपण काय म्हणतील, आपलं मत काय है? कि मेरा मत ये है कि बाबाजानी खान साहब ने परभनी के पूरे मुसलमानों के ऊपर अत्याचार है। परभनी में 4 विधानसभा से ये है और एक भी तुमने कैंडिडेट दिए नहीं, जबकि यहाँ से भरघोस मत लेते। और बाबा वो लोकसभा में भी लोगों ने, हमने सबने मिलकर कितने ज़ोर से काम करे उनका। हर एक कोई मुसलमान ने ये नहीं करा। हर शरद पवार साहब ने बोले, हमारा मौलाना बोली कि महाविकास आघाड़ी को तो जोर जोर से दिए, 7 सीटा मुसलमानों को, वैसे पूरे मराठवाड़े के महाविकास आघाड़ी के लगे। इसके बाद भी तुम खासदारकी में एक भी मुसलमान नहीं, विधानसभा के अंदर भी मुसलमान को तुम डावलते, तो तुम हमने कैसा समझना कि तुम है बोल के मुसलमानों का आवाज़ भी उठाएंगे। और कुछ पार्लियामेंट में भी अगर कुछ मुसलमानों के खिलाफ कुछ एक आधा बिल पास होता तो ये लोग उठ के बाहर चल जाते। जो आना चाहिए आगे बढ़ के कम से कम विरोध तो करना चाहिए, विरोध भी नहीं करते। विरोध तो करना चाहिए कि भाई ये बिल का हम विरोध करते बोल के ये निकल जाते। हमने इस पे से क्या समझना, और आप क्या आस रखना कि आगे आने वाली विधानसभा में अगर तड़जोड़ का अगर टाइम आया, बीजेपी को, फडणवीस को अगर कुछ 10-5 सीटें कम गिरते तो क्या गारंटी है कि ये उसके साथ सांठगांठ नहीं करेंगे। हो सकता शरद पवार साहब भी सांठगांठ करेंगे, हो सकता उद्धव साहब ठाकरे भी सांठगांठ करेंगे, मुसलमानों के वोट का ऐसा भी ये करेंगे, फिर बीजेपी विरोध बोल के ये उनसे मिल के काम करते हैं। तो मेरा तो मत ऐसा है कि यहाँ पर विजय भांबळे 3 नंबर पे रहेंगे। निवडून कोण येतील आपल्याला काय सांगू शकता? निवड होने का ऐसा है कि बोल नहीं सकते। सध्या परिस्थितीमध्ये आघाडीवर कोण आहे तिघापैकी? अब ये बोलना बहुत मुश्किल है, लेकिन मेरे मत के हिसाब से जो जितना झुंड दिख रहा है इनको मुसलमान का, मुसलमान भी सोच समझ के वोट करेंगे। ये भांबळे साहब 3 नंबर पे रहेंगे, मेरी ऐसी एक ये है। बाकी ये दोनों में लड़ाई हो सकती। पटेल साहेब, मुस्लिम धर्मगुरूंनी जे फतवा काढलेला आहे, जे आव्हान केलेलं आहे, त्यांच्या आव्हानाचा काही फरक पडेल का मुस्लिम समाजावर? पड़ेगा, फर्क पड़ेगा। ऐसा कैसा, हमारे बड़े मौलाना है वो, उनका फ़र्क तो पड़ने वाला है। लेकिन जो समझ है, जिसको जो समझा सकते, जो समझ सकते, वो भी इसके ऊपर सोचेंगे ना कि ये लोग हमारे काम नहीं आ रहे। बाद में आने के बाद में हर अगर भाजपा को सपोर्ट कर सकते हैं, भाजपा को सपोर्ट कर सकते, तो फिर किसको उसको देने में क्या फ़ायदा? मेरे को तुम बोलो ना। तुमच्या मताने कोणाला मतदान करावं मग जिंतूर विधानसभेत? जिंतूर विधानसभा मतदान का तो अब हर आदमी होशियार है। और अमजद भाई, सध्या जिंतूर विधानसभा निवडणूक सुरू असून जिंतूर विधानसभेतील विद्यमान आमदार भाजपकडून मेघनादिदी बोर्डीकर, माजी आमदार विजय भांबळे आणि वंचित बहुजन आघाडीकडून सुरेशभाई नागरे हे निवडणुकीत उभी आहे। आपलं मतदान कोणाला आहे? माझं मतदान जे आहे तर महाविकास आघाडीला राहील। त्याचं कारण आहे की आमदार मेघनादिदी बोर्डीकर यांनी विकास कामे केली असे ते म्हणतात। ठीक आहे, विकास कामे काही ठिकाणी झाले, पण मुस्लिम समाजामध्ये जे काही समस्या आहे तर मुस्लिम समाज आजही बेसिक समस्यांशी झगडत आहे। जसं अगोदर सांगायचे लोक की अन्न, वस्त्र, निवारा हे खूप जरुरी आहे। ह्या गोष्टीला 100 वर्ष झालेत। आता सगळ्यांना अन्न, वस्त्र, निवारा सगळं भेटायले, पण आजही मुस्लिम समाज जे आहे तर त्यांच्या प्राथमिक गरजा ज्या आहेत त्याच्यासाठी वारंवार झगडत आहे। विकास केला असेल तर ते मुस्लिम समाजाच्या वस्त्यांमध्ये तो विकास मला तरी दिसून नाही आला। कारण जर केला असता तर जसं ते म्हणतात की सर्व धर्म समभाव या हेतूने त्यांनी विकास केला, तर मग रहमाननगरमध्ये का नाही रोड, नाल्या का नाही आहेत? त्याच्यानंतर अजंठा कॉलनीमध्ये खूप साऱ्या ठिकाणी जे आहे तर मुस्लिम ज्या दाट वस्त्या आहेत, जिथं लहान लहान लेकरं, सॅच्युरेशन जास्त आहे मुस्लिम समाजाचं, तिथं त्यांनी कुठं काही विकास आजपर्यंत केला नाही। तर मग दुसरीकडे विकास होऊ शकतो, तर मग मुस्लिम समाजामध्ये का नाही होऊ शकत? हे प्राथमिक मुद्दा आहे। त्याच्यानंतर जसं बाकी समाजांना जे आहे तर ते सभामंडपासाठी नियोजन करतात किंवा अजून काही गोष्टी आहेत,
जसं झालं की ओपन स्पेसमध्ये गार्डन डेव्हलप करून लहान मुलांना खेळण्यासाठी आहे. तर मुस्लिम समाजाचं एखादी वस्ती दाखवावी जिथं त्यांनी जे आहे तर डेव्हलप केलं, मुसलमानांच्या मुलांना खेळण्यासाठी गार्डन केलं किंवा अजून काही गोष्टी केल्या किंवा कुठं लायब्ररी उभी केली किंवा उर्दू कॉलेजचं काही हे केलं. असं काही नाही केलं. जेव्हा सर्व धर्माचे ते आमदार होते आता त्यांनी सर्व धर्माचं जे आहे तर नियोजन करून जे आहे तर सर्व धर्मियांसाठी काम करायला पाहिजे होतं, असं माझं वैयक्तिक मत आहे. आपण अमजद भाई जे म्हणतात की आपण महाविकास आघाडीचे उमेदवार विजय भांबळे यांना मतदान करणार आहे. आपण बोलू शकतात का विजय भांबळे यांनी केलेले कोणते विकास कामे? आता भांबळे साहेबांनी जे आहे तर जेव्हा 2014 ते 19मध्ये होते तेव्हा ते विरोधी पक्षाचे आमदार होते. त्यावेळेस सत्ता भाजपची होती. तरी देखील जे आहे तर काही मागण्यांना त्यांनी जे आहे तर मुस्लिम समाजाच्या मान्य करून, जसं की आमचा फुरखाने मदरसा आहे तिथं गट्टूसची व्यवस्था त्यांनीच केली. त्याच्यानंतर ईदगाजवळ एक कब्रस्तान आहे त्याचं कंपाऊंड वॉल त्यांच्याच कार्यकाळात झालं. अशी बरीच कामे आहेत. हां, त्यांच्याकडनं पण कामे झाली नाहीत, पण आम्ही त्यांच्याकडनं पण असं नाही की त्यांना मतदान द्यायलो म्हणजे त्यांच्याकडनं काय करून घेणार नाहीत. त्यांनाही मी विनंती करेल की त्यांनाही जे आहे तर मुसलमानांकडे लक्ष द्यावं लागेल. मी काही एका जातीबद्दल बोलत नाही आहे. जसं आज भाजप जे आहे तर केंद्रात पण सत्तेत आहे, राज्यात पण सत्तेत आहे. जसं आमच्या मराठा बांधवांना ते आरक्षणापासून किती मनोज जरांगेंचं जे आहे तर आंदोलन झाले, पण त्या आरक्षणानं त्यांनी जे आहे तर एकदम केराची टोपली त्यांना दाखवली. आरक्षण काही त्यांनी दिलं नाही तर तो समाज नाराज आहे. आज प्रचंड नाराजी प्रत्येक समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे भाजपाविरोधात. आणि राहिली गोष्ट विकास कामांची, तर जर विकास कामं यांनी केले असते तर मग जातीच्या नावावर हे मतं काऊन मागत आहेत? आज विकासाच्याच नावावर यांनी मागायला पाहिजे होतं. आज जातीच्या नावावरच मत मागणं चालू आहे. मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावून हिंदू धर्मियांना जवळ करण्याचे हे प्रयत्न करत आहे. पण हा महाराष्ट्र आहे, हा काही UP बिहार नाही आहे. महाराष्ट्रातील जी आहे तर जनता खूप हुशार आहे. ते जातीपातीच्या आणि कटिंगेन बटिंगेच्या डायलॉग्सवर जाणारी जनता नाही आहे. ते सर्व धर्म समभाव हे महाराष्ट्राचे लोकांचं जे आहे तर DNA, महाराष्ट्राच्या जनतेचं DNA हा आहे की ते जे आहे तर आपापसात भांडण न करता, जातीवाद न करता जे त्यांना योग्य वाटेल त्याच उमेदवाराला मतदान करणारे लोक आहेत. तर भाजपाने हे समजू नये की बटिंगे आणि कटिंगे किंवा अजून कोणते नारे किंवा अजून मुस्लिम धर्मियांना किंवा अजून आमच्या दलित बांधवांना त्रास देऊन जे आहे तर ते मतं गोळा करू शकतात, असं नाही आहे. मुस्लिमांना इथं जर त्रास देत असाल तर मुस्लिमांसोबत मराठा पण त्याच ताकदीने उभा असतो आणि इतर समाज पण त्याच ताकदीने उभा असतो. आणि मराठांना जर त्रास देत असतील तर बाकीचे धर्मांचे लोक पण त्यांच्यासमोर त्याच ताकदीने उभे असतात. तर इथं जातीपातीचं राजकारण चालणारं नाही आहे. मी मुद्दामून सांगू इच्छितो की BJPनी हे समजू नये की हे उत्तर प्रदेश आहे, हा महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्राचं उदाहरण पूर्ण जगात, पूर्ण भारतात जे आहे तर लोक सेक्युलर राज्य या दृष्टीने देतात, हे त्यांनी लक्षात ठेवावे. एकंदरीत अमजद भाई, जिंतूर विधानसभा प्रचाराची वास्तुस्थिती पाहता ह्या बोर्डीकर भांबळे यांच्या पारंपरिक वादात ह्या तिसरा पर्याय म्हणून सुरेश भैया नागरे निवडून येतील का? सुरेश भैया नागरे चेहरा नवीन आणि आगमन पण नव्यानेच असं झालेलं आहे. सुरेश भैया नागरेला चांगलं संधी भेटली असती कदाचित जर ते मागच्या 5 वर्षापासून ह्या मतदारसंघात सक्रिय असते. तर अचानक यायचं, उभं राहायचं आणि म्हणायचं की बाबा आता मी उभं राहतो आणि मला मतदान करत, असं होत नसते. कारण जे आहे तर आपण लोकांमध्ये अगोदर जावं लागते, लोकांच्या समस्या जाणून घ्याव्या लागतात. आता माझा हा प्रश्न आहे, जसं की सुरेश भैया नागरे आता जे आहे तर वंचित आघाडीकडनं उभे राहिलेत. ते काँग्रेसचे होते, पण त्यांनी लोकसभेला कोणाचं काम केलं हे त्यांनी सांगावं. जर ते काँग्रेसी आहेत, सेक्युलर आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, तर मग लोकसभेला त्यांनी जे आहे तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं काम केलं का महायुतीचं केलं हे सगळं श्रुत आहे, सगळी जनता जाणते. म्हणून यावेळेस तरी नागरे भैया, आम्ही सगळं मतदारांकडून तुमची माफी मागतो की यावेळेस तरी तुम्हाला चान्स भेटणार नाही. नेक्स्ट टाईम बघूत. जिंतूर विधानसभा निवडणूक सध्या सुरू आहे. आपलं मतदान कोणाला आणि का आहे? माझं मतदान तर विजयराव भांबळेला आहे, कारण की ते सेक्युलरिझम पार्टी आहे. आणि जे समजा मुस्लिम समाजाला जसं BJPने मदरसा ॲक्ट हे केलं, त्यांनी वक्फ बोर्डमध्ये त्यांनी हे हिंदी
पण आपल्याला विश्वास आहेत का आपण ज्या उमेदवाराला मतदान करतो तो निवडून येईन? हो 100% तर आहे पूर्ण प्रयत्न आणि पूर्ण येईल असं आहे माझं मत. आपल्या चाडाणा गावात सध्या कोणाची हवा आहे निवडणुकीत जिंतूर विधानसभा? जास्त नागरे साहेबाची. नागरे साहेब निवडून येतील आपल्याला विश्वास आहेत का? 101%. आपलं मतदान कोण आहे? नागरे साहेबालाच. नागरे साहेबांनाच का? आपल्याकडे विद्यमान आमदार मेघनादिदी बोर्डीकर सुद्धा उभे आहेत आणि माजी आमदार भांबळे साहेब सुद्धा आहेत निवडणुकीत आहे. आपण सुरेश भाईलाच का मतदान करणार? पहिले पाहून घेतलं त्यांना, दोघांना निवडून दिलं आहे. पहिले पाहून बी घेतलं त्यानं, काही सहकार्य केलं नाही आपलं, काही कामं काही केली नाही. त्यामुळे आपण दोघांनाही मतदान करणार नाही करणार. आपलं मतदान कोणाला करणार? आपले नागरे साहेबाला बस. जिंतूर विधानसभा निवडणुकीत आपलं मत कोणाला आहे? आमचं मत तर विकासालाच आहे आणि विकास तो फक्त दिदीनीच केलेला आहे. आजपर्यंत जे आमदार आलेले आहेत त्यांच्या कोणाकडेच आम्हाला विकास दिसला नाही. दिदी आली, दिदीने आज सेलूचे रस्ते काय केलेत. तसं मुस्लिम समाजाला पण दिदीने भरभरून दिलं आहे. ईदगाह मैदानाला पण दिदीने खेचून आणला आहे. दिदीचं खूप कार्य मोठं आहे आणि विकास. बरं, याच्या पलीकडे जाऊन दिदीने काय विकास केले ते आपण सांगतील का? ते सांगतो ना, दिदीने रस्ते, नाल्या, मुस्लिम समाजाच्या ईदगाहला यालाही आजपर्यंत कोणत्याही उमेदवारांनी कोणत्याही आमदारांनी निधी दिला नाही. ते निधी दिदीने दिला आहे. तेव्हा साहजिक दिदीलाच आमचं मत राहील. बरं, आपण दिदीला मतदान करतात, आपल्याला 100% आहेत का गॅरंटी? आपण दिदीत निवडून येईन? हो 100%, 101% म्हणलं तरीही चालेल. दिदीलाच मतदान आणि दिदीत निवडून येणार आहेत. आता मराठा आरक्षणाविषयी आता मराठा फॅक्टर चाललेला आहे, त्याचा काही फरक पडणार का दिदीच्या मतदानावर? 30-40% म्हणजे आता लोकसभेपेक्षा 30-40% मतदानाचा आता फरक झाला आहे मराठा समाजाचा. 30-40% मतदान आता BJPला पडेल ही आम्हाला अपेक्षा आहे. बरं, सध्या आता नवीन चेहरा आलेला आहे सुरेश नागरे. भांबळे वर्सेस बोर्डीकर असेच चालत आलेलं आहे. या दोघांच्या भानगडीत हे बाजी मारतील का सुरेश नागरे? नाही, कारण नागरे साहेबाचं 4.5 वर्ष ते मुंबईत असतात. त्यांचं ग्राउंड लेवलला काही कार्य नाही, कार्यकर्त्याची फळी नाही, तेव्हा त्यांचं काही फरक पडणार नाही. त्यामुळे काहीच फरक पडणार नाही. आणि राहिलं भांबळे साहेबाचं, दिदीचं जे कार्य केलं त्याच्यापुढे भांबळे साहेब पण टिकणार नाहीत. आपलं नाव सांगा. अमित बर्लोटा. आता आपल्या जिंतूर विधानसभा मतदारसंघात सध्या प्रचार चालू आहेत. आपलं मतदान कोणाला आहे? फक्त विकासाला. विकास म्हणजे कोणाला? तिघापैकी ते नाही सांगणार, फक्त विकासाला. विकास बघून आम्ही कार्य जे बघून ते बरोबर टाकू. नाही, विकास मग कसं सध्या जिंतूर विधानसभेत विद्यमान आमदार मेघनादिदी बोर्डीकर आहेत, मग महाविकास आघाडीकडून विजय भांबळे आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून सुरेश नागरे, तिघ आहेत आणि उभे आहेत. विकासाचं काम ज्यांनी केलं त्याला बरोबर आम्ही वोट करू. जिंतूर विधानसभा निवडणुकीत 3 उमेदवार आपल्या समोर आहेत. आपल्या पसंती कोण आहे? आमचं मत कमळ BJP. कारण की आमच्या सेलूचे भाग्यविधाते श्रीरामजी भांगडिया यांच्यानंतर जर गावामध्ये विकास झालेला आहे तो दिदीच्या हस्ते झालेला आहे. बरं, सगळ्या विकासापैकी आपण सांगू शकतील का कोणते विकास केले? हे जे रस्ते वगैरे जे दिसत आहे त्यालाच विकास म्हणतात. जे रस्ते किंवा बांधले तर जे ते कामं दिसत आहे ना त्याच्याबद्दलच बोलतो मी. आता बऱ्याचपैकी अशा लोकांनी मत मांडले की दिदीने विकास कामे तर केलीच आहे, मात्र त्यांनी मुस्लिम वसाहतीत काम केलं नाही. याच्याबद्दल आपण काय सांगतील? नाही, कामं तर आमच्या हिशोबानं सर्वकडे झालेले आहेत. मुस्लिम वस्तीसुद्धा झालेले आहेत. तर मी स्वतः तर पाहिलं नाही, पण कामं असं वाटतं की जिथं पाहिलं पूर्ण सेलू शहरामध्ये कुठेही असे रस्ते वगैरे खराब काही दिसले नाहीत. म्हणजे याचा अर्थ की सर्वकडे सारखेच कामं झालेले आहेत. डीडी निवडून येतील का? आपल्याला आहे का अपेक्षा? आहे 100%. आपलं नाव सांगा. प्रभा मधुकरराव जोशी. जोशी मॅडम, आपल्या जिंतूर विधानसभा निवडणुकीत 3 उमेदवार उभा राहिलेले आहे. आपला मत कोणाला आहे? जे विकास करेल त्याला. म्हणजे नाव काय सांगा बाबा. विकास करतील त्याला. पण आपल्या सेलू शहरात विकास झाले आपल्याला वाटतं कसं? काय विकास झाले त्याला बोलते आपण सांगशील का? नाही, अशात कुठं काय झाला विकास. तुम्ही आपण म्हणतायत की विकासाला आपण मतदान देऊ, तर खरोखरच असा विकास झालेला आहे का? नाही ना, विकास नाही झालेला. का आपण काय म्हणता निवडणूक संदर्भात आपलं मतदान कोणाला आहे? आता काय सांगा मतदानाचं? तरी सांगा ना, आपलं मतदान तर आपण करणारच आहेत ना मतदान. आता ते सगळ्याच्या स्वद्या घरचे
आपण काय म्हणतील आजीमाई? शारदा गणेशराव पाठक. आपलं मत गुलाबाचं पोत आहे, कमळाचं फुल. आपला मला चिठ्ठीच नाही. आल्यावर आपण कोणाला मतदान टाका? चिठ्ठी येणारच आहे, 100% येणारच आहे. आता येत नाही. नाही येत का? बरं ठीक आहे. जिंतूर विधानसभा निवडणुकीत सध्या भाजपकडून विद्यमान आमदार मेघनादिदी बोर्डीकर आहेत, महायुतीकडून विजय भांबळे आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून सुरेशभाई नागरे आहेत. आपलं मतदान कोणाला आहे? सुरेशभाई नागरे यांना. सुरेशभाई नागरेलाच का? ते कारण फक्त आम्ही याच्यामुळे ओबीसीसाठी. बरं, आपल्याला विश्वास आहेत का ते निवडून येतील म्हणून? 100% विश्वास आहे निवडून. आपल्या गावाचं मतदान जास्तीत कोणाला आहे? आमच्या गावात 400 मतदान सुरेशभाई नागरेला, बाकी 200 या लोक ओबीसी समाजाचा. सगळं ओबीसी समाज आहे. आपल्याला हा विश्वास ते निवडून येतील? 100% निवडून येणार आहे. मत जिंतूर विधानसभा मतदारसंघासाठी आमचं सर, आमचं जे आहे ते बहुमत आघाडीला मतदान करायचं आहे. त्यांनाच काय करायचं होत? आपल्या ह्या विधानसभेत विद्यमान आमदार मेघनादिदी बोर्डीकर सुद्धा आहेत, वंचित बहुजन आघाडीकडून सुरेशभाई नागरे सुद्धा आहेत या रिंगणात उमेदवारांच्या. आपण त्यांनाच काय मतदान आपलं? विकास, आम्हाला विकास पाहिजे साहेब. बरं, विकासपैकी काय केलं आपण सांगू शकतील का? विकास, रस्ते, रोड, नाल्या. आपण ज्यांना मतदान करतो, तुम्ही करणार आहेत, ते निवडून येतील आपल्याला विश्वास आहेत का? येतील मग 100%. हो 100%. सगळे लोकांना करायला पाहिजे मतदान. बस. रफिकभाई, सध्या जिंतूर विधानसभेची निवडणूक प्रचार प्रक्रिया सुरू आहे. जिंतूर व शिरूर तालुक्यात कोणाची हवा आहे? सध्याच्या घडीला आजपर्यंत विजय माणिकराव भांबळे हे नंबर 1 आघाडीवर आहेत. मी घराघरात पोहोचलो, घराघराची प्रतिक्रिया घेतली. घरात आता उद्या परवापासून पोलचिठ्ठ्या वाटणं चालू होणार आहे आमच्या. बरं, सध्या आपल्या विधानसभेत विद्यमान आमदार मेघनादिदी बोर्डीकर सुद्धा उमेदवारी म्हणून आपल्या विधानसभेत उभा आहे. हो, त्यांच्यासाठी आपलं काय मत आहे? मत आहे, त्यांनी योजना चांगल्या आणल्या होत्या, पण त्यांच्या पक्षातर्फे मुसलमानांना नुसतं द्वेषापोटी पाहण्यात आलं. आजपर्यंत फक्त मुस्लिम दोष. सध्याच्या घडीला त्यांच्यापाशी 4-5 मोजके कार्यकर्ते आहे मुस्लिम. बरं, हे भांबळे आणि बोर्डीकर यांच्या भांडणात सुरेश नागरे हे विजय होतील असे लोकांचे मत आहे. आपलं मत काय याच्यावर? लांबरोग विचार करायचा नाही त्यांचा. विजय माणिकराव भांबळे नंबर 1 वरला आहे. उद्या राहते, उद्याचे रनिंग आमदार तेच होणार. आपल्याला विश्वास आहे? पक्का विश्वास आहे, दृढ विश्वास आहे. बरं, हे आता आपल्या काय उलेमाने मुस्लिम समाजाचे हे असा आदेश दिलेले, आव्हान केलेले, त्यांच्या आव्हानाचा आपल्या मुस्लिम समाजावर किती फरक पडेल? 100% फरक पडलेला आहे. मुस्लिम जे उलेमाने सांगितलेलं आहे की ह्यांना मतदान करा, तर ते 100% मुस्लिम समाज किंवा 80 ते 90% तरी विजय माणिकराव भांबळे साहेबाला पडणार मतदान. आपलं काय मत आहे जिंतूर विधानसभा निवडणुकी संदर्भात? आपलं मत कोणाला आहे? सध्याची स्थिती विजय माणिकराव भांबळे यांच्या फास्ट हे चालू आहे त्यांचं. आता बरं, त्यांनी केलेलं काय विकास कामे आपल्याला सांगतील का? सध्या तर काही सांगता येणार नाही त्यांना, पण इतके ते आघाडीवर आहे ते की 101% त्यांची सीट ह्या वेळेस निघून जाईल. बरं, ह्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार मेघनादिदी बोर्डीकर सुद्धा उभे आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून सुरेशभाई नागरे आहेत. त्यांच्याबद्दल आपली काय प्रक्रिया आहे? त्यांचा तर लांबवर विचार करीतच नाहीत आम्ही. पण सध्याच्या काळामध्ये म्हणजे आता सध्या विजय भांबळे हेच ह्याच्यावर आहेत, तरक्कीवर आहेत. सध्या ओबीसी आणि मराठाचा फॅक्टर चालू आहेत. त्या ओबीसी आणि मराठा फॅक्टरचा काही त्यांना फरक पडणार का भांबळे साहेबांना? भांबळे साहेब काहीच फरक पडणार नाही. मराठा त्यांना मतदान करणार? बिलकुल मतदान करणार. आणि ओबीसी मतदान पण सुद्धा ओबीसी बी मतदान होणार. बऱ्याचपैकी ओबीसी मतदान सुरेश नागरे यांच्या बाजूने दिसत आहे. आता सध्यात आहे, पण नंतर मतदानाच्या दिवशी सगळे तुतारीला मतदान करणार, विजय भांबळेला मतदान करणार. आणि SC समाजाचं, बौद्ध, मातंग या समाजाचं पूर्ण मतदान त्यांना 100% पडणार आहे. मुस्लिम समाजाचं मतदान त्यांना पडणार आहे. ओबीसीचं सुद्धा फुल मतदान त्यांना पडणार आहे. मराठा समाजाचं सुद्धा फुल मतदान पडणार आहे त्यांना. बरं, आपली जे समाजाची जे अपेक्षा आहे, आशा आहे, ते निवडून आल्यावर भांबळे साहेब पूर्ण करतील का? बिलकुल, भांबळे साहेब पूर्ण करायलाच बसलेले आहेत, करणारच आहेत. ते हात धरून विचारू आम्ही त्यांना, त्यांचं मनगट धरून आम्ही आमची कामं करून घेऊ. आणि आम्ही त्यांच्यासाठी आज 3 महिन्यापासून आम्ही झटायला लागलो. सगळे घरोघर जाऊन आम्ही प्रचार केला त्यांचा, घरोघर जाऊन आम्ही विचारपूस केली. तर सर्व काही सगळेजण म्हणतात की आम्हाला तुतारीला मतदान करायचं आहे, भांबळे साहेबाला विजय करायचं आहे. आणि 101%, 110% विजय भांबळे हा निवडून येणार म्हणजे येणार. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.